नमस्कार प्रेक्षकांनो, वेस्ट टेक ट्रेंड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर 0% व्याजात शिक्षणाची संधी, केंद्र सरकारची जबरदस्त योजना विद्यार्थ्यांसाठी। तर CSIS योजना अंतर्गत केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज भरते। ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आहे। मोरेटोरियम कालावधीत पूर्ण व्याज सरकार भरते। उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेण्याची गरज अनेक विद्यार्थ्यांना भासते, पण त्यावर लागणारे व्याज हे त्यांच्या कुटुंबासाठी मोठं आर्थिक ओझं ठरू शकतं। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुरू केलेली CSIS योजना म्हणजे सेंट्रल सेक्टर इंटरेस्ट सबसिडी ही आर्थिक दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांसाठी दिलासा ठरते। या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना त्यांच्या कर्जावर कोणतेही व्याज भरावे लागत नाही, म्हणजे सरकार त्यांच्यासाठी पूर्ण 0% व्याज पद्धतीने काम करतं। CSSI योजनेचे वैशिष्ट्ये, ही योजना खास करून अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि भारतातील CGC तसेच AICTE मंजूर संस्थांमधून व्यावसायिक किंवा तांत्रिक शिक्षण घेत आहेत। या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आणि शिक्षणानंतर मोराटोरियम पिरियड दरम्यान सरकार त्यांच्या कर्जावरील पूर्ण व्याजाची जबाबदारी घेते। आता वैशिष्ट्ये आणि तपशील, तर योजनेचे नाव आहे सेंट्रल सेक्टर इंटरेस्ट सबसिडी। सुरुवात 2009 साली। लाभार्थी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी। उत्पन्न मर्यादा वार्षिक उत्पन्न हे 4.5 लाखापर्यंत। व्याज भरण्याची जबाबदारी शिक्षण चालू असताना व मोरेटोरियम कालावधी सरकार। पात्र अभ्यासक्रम व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रम UGC आणि AICTE मान्यता प्राप्त। बँका योजना IBA म्हणजे इंडियन बँक असोसिएशन सदस्य बँका लागू। तर योजनेतून कोण लाभ घेऊ शकतो, तर पहिले आहे ज्या विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 4.5 लाखांपेक्षा कमी आहे ते। दुसरे, ज्या विद्यार्थ्यांना IBA मान्यता प्राप्त बँकेतून शिक्षण कर्ज घेतले आहे। तिसरे, ज्या अभ्यासक्रमांना UGC AICTE IMC गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मान्यता आहे। चौथे, विद्यार्थी भारतात शिक्षण घेत आहेत। अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाचे दस्तऐवज, तर CSIS योजनेसाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक नसतो। विद्यार्थ्यांनी जेव्हा शिक्षण कर्जासाठी अर्ज करतात तेव्हा त्यांची पात्रता तपासली जाते, तर अर्जदारांची पात्रता निश्चित झाली तर ही सबसिडी आपोआप लागू होते। अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करावीत, तर पहिले आहे उत्पन्न प्रमाणपत्र, दुसरे आहे प्रवेशाची खात्री पटवणारे कागदपत्र, तिसरे आहे अभ्यासक्रम मान्यता प्राप्त असल्याचे प्रमाणपत्र, चौथे आहे शैक्षणिक कर्जाची कागदपत्रे। फायदे आणि मर्यादा आता आपण पाहूया। तर पहिले आहे फायदे, तर विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठं आणि आर्थिक बळ मिळतं। दुसरे, शिक्षण पूर्ण होईपर्यंत व्याजाची चिंता नाही। तिसरे, आत्मविश्वासाने शिक्षण घेता येते। आता आपण मर्यादा पाहूया। त्यामध्ये पहिले आहे ही योजना केवळ भारतातील शिक्षणासाठी लागू आहे। दुसरे आहे मोरेटोरियम कालावधी संपल्यानंतर व्याज लागू होते। तिसरे, उत्पन्न मर्यादेमुळे काही गरीब विद्यार्थ्यांना वगळले जाण्याची शक्यता। आता आपण महत्त्वाचे मुद्दा आणि मोरेटोरियम कालावधी म्हणजे काय हे पाहणार आहोत। तर मोरेटोरियम कालावधी म्हणजे शिक्षण चालू असताना व त्यानंतर साधारण 1 वर्ष किंवा नोकरी लागेपर्यंत कालावधी। या दरम्यान विद्यार्थ्यांची कर्जाचा हप्ता किंवा व्याज भरायचं नसतं। CSIS योजनेत याच मोरेटोरियम कालावधी व्याजाची जबाबदारी केंद्र सरकार घेते। त्यामुळे या योजनेमुळे विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळात आर्थिक दिलासा मिळतो। या योजना कोठे लागू आहे आणि कुणाला संपर्क करावा, तर ही योजना सर्व IBA सदस्य बँकांमधून लागू आहे, म्हणजेच SBI, PNB, बँक ऑफ बरोडा, HDFC बँक, ॲक्सिस बँक यांसारख्या प्रमुख बँकांमध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात। अधिक माहिती किंवा शंका असल्यास संबंधित बँकेच्या शाखेत संपर्क साधावा किंवा एज्युकेशन लोन विभागाशी बोलावे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।